ज्या पक्षाला नॅशनल करप्टेड पार्टी म्हटलं होतं, ज्या पक्षाच्या नेत्यावरती जातीवादी राजकारण करणारा नेता, अनेकांचं घर फोडणारा नेता म्हणून टीका केली होती, ज्या पक्षाच्या अध्यक्षाच्या पुतण्यावरती 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता, त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून भाजप सरकारमध्ये स्थिर आहे. RSSचा अजित पवारांना पक्षात घेण्याबाबत किंवा सत्तेत घेण्याबाबत विरोध होताच होता. मात्र तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भाजप हायकमांड म्हणा, कोणीतरी एकाने मध्यस्थी करून अजित पवारांना पक्षासोबत सत्तेसोबत घेतलं. याची मोठी भरपाई येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांसोबतच भाजपाला मोजावी लागू शकते. अजित पवारांचे परतीचे दोर कापले गेलेले नाहीयेत, पण सध्याच्या घडीला अशी परिस्थिती तयार झाली आहे की काही जरी झालं तरी महाराष्ट्रातील कुबड्या हटवाव्यास लागतील. याआधी सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदींनी त्यांच्या भाषणातून करताच पुढच्या 8 दिवसांमध्येच अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष फोडला, आमदारसोबत घेतली आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाली. एकनाथ शिंदेंच्या पक्षाची तीव्र नाराजी होती की आम्ही तुमच्यासोबत आहोत, मग तरी तुम्हाला अजित पवारांच्या पक्षाची गरज का? समजून घेऊ शकतो, शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी अजित पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला आपलं सोबत घेतलं. पण कधीपर्यंत? याला एक लिमिटेशन्स होती. 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या कार्यकाळात ज्या काही राजकीय उलथापालथी घडल्या त्या इगो बेसवर घडल्या. याला जिरवायची होती, त्याला त्याची जिरवायची होती, म्हणून राजकीय उलथापालथी घडल्या. इतिहास आणि भविष्य कधी असे राजकीय प्रयोग बघणार नाही ते 5 वर्षांमध्ये भाजपाने करून दाखवले. मात्र ते सगळं झालं गेलं, गंगेला गेलं. या भूमिकांमध्ये 2024ची निवडणूक पार पडली, निर्णय झाले, पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, सगळं काही सेट होतं. पण अशामध्ये 27 ऑक्टोबरला अमित शहा महाराष्ट्रातील कुबड्या हटवायच्यात अशा पद्धतीचं विधान करतात आणि पुढील 8 दिवसांमधील राजकीय हालचाली बदलायला सुरुवात होते. शिंदेंचा पहाटेचा दिल्ली दौरा आजही लक्षात आहे. तो दौरा शिंदेंसाठी महत्त्वाचा होता, कारण ते त्यावेळी शहांना नाही मोदींना भेटून आले होते. चर्चा काहीही सांगू द्यात, पण सध्या शिंदेपेठ असो किंवा अजित पवारांच्या गोटात असो, हालचाली आणि अस्वस्थता दाबू नये. शरद पवारांना सुद्धा हे कळून चुकतंय की आपण दाखवायचे ते सगळे पत्ते उघड केलेत. मी जसं आधी म्हटलं होतं की काका पुतणे एकमेकांच्या विरोधात गेले आणि लोकसभा निवडणुकांआधीच अजित पवार शरद पवारांवर बोलत होते, पण त्यानंतर पुन्हा कधीही अजित पवार शरद पवारांवर बोलले नाहीत. सगळ्यात महत्त्वाची हिंट, शरद पवार अजित पवारांवर बोलत नाहीत कारण अजित पवारांचा जो तमाशा सुरू आहे तो चालू द्या म्हणून शरद पवार गप्प आहेत असं सांगण्यासाठी सुद्धा त्या हालचाली कारण देणाऱ्या होत्या. पण जेव्हा जेव्हा सुप्रिया सुळे, जेव्हा अजित पवारांवरती राजकीयदृष्ट्या कुठलेही आरोप होतात, त्यावेळी सुप्रिया सुळे त्यांना डिफेंड करायला समोर येतात. त्यामुळे हे समजून येतंय की आता शरद पवारांच्या गोटात आपला पक्ष चिन्ह गेल्याचा कुठलाही गम पस्तावा नाहीये. IPS संजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळे अजित पवारांना डिफेंड करत होत्या. पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी सुद्धा सुप्रिया सुळे पार्थ पवारांना, पर्यायी अजित पवारांना डिफेंड करत होत्या. आपला पक्ष गेलाय, चिन्ह गेल्यात, आपले आमदार फुटल्यात, आपले खासदार फुटल्यात, अशामध्ये सुद्धा अजित पवारांना दोष देण्याऐवजी हे भाजपाचं अदृश्य शक्तीने केले असं म्हणून भाजपालाच प्रश्न करत होते. जणू काही अजित पवार हे घरातले एकदम शिस्तप्रिय होते, पण त्यांची संगत एखाद्या खोडकर मित्रासोबत लागली आणि म्हणून हे सगळे खोडी करतोय. अशा पद्धतीने शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षाला ट्रीट करत होता. अंदाज तेव्हाच येत होता की ही सगळं जाणून बुजून म्हणा किंवा मग ठरवून चाललाय. पण या सगळ्या भूमिकांमध्ये अजित पवारांचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदेंचा पक्ष असो, दोघांनाही 2029च्या आधी हटवायचं यासाठीच्या हालचाली 11 महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या. 2029ची निवडणूक स्वबळावर लढवली जाईल हे अमित शहांचं उद्गार, 27 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील कुबड्या हटवायच्या हे केलेलं विधान आणि पार्थ पवारांचा जमीन व्यवहार प्रकरणी त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो याचे चान्सेस वाढल्यात. कारण अजित पवार सत्तेत असताना पार्थ पवारांची निष्पक्षपणे चौकशी होईल कशी, तुम्हीच सांगा. त्यामुळे जेवढे झटायचे होते, जेवढे दाबायचे होते, ते सगळे डाव ओपन झाल्यात. लक्षात घ्या, पुढच्या काही महिन्यातील हालचाली गेम चेंजर ठरलेले असतील. अनेक ठिकाणी अजित पवारांचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गिणतीत धरला जात नाही. काही ठिकाणी शिंदेंचा पक्ष गिणतीत धरला जातो. त्या विषयावर नंतर येऊयात. पण सध्या पवार काका पुतणे यांची एकत्रितता किंवा जवळीक अजित पवारांनी पेरलेल्या 3.5 वर्षाच्या राजकारणाला सुरुंग लावणारं ठरेल. कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनल आवर्जून